माता की वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजनजी, आज जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी, अशोकराव मुर्तकरजी, नैनाताई घोलपजी, हर्षाताई बडगुजरजी, दिलीपजी दात्री, वंदनाताई बिरारी, अशोकजी सातबाई, शीतल भामरे, नंदिनी जाधव, मनोहरजी बोराडे, सुरेखा नागरे, देवानंद बिरारी, कैलासजी कुंबळे, पवनजी मटाले, प्रमोदजी जाधव, निवृत्ती मगे, सीमाताई डावकर, गोकुळ नागरे, सुरेश होळकर, साधना गटाले, विलास गायकवाड, या ठिकाणी मान्य बलकवडेजी, दीपक बलकवडेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहे त्यापेक्षा चारपट त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या पक्ष प्रवेशाला आले आहे। खरं तर या ठिकाणी निवृत्ती लांबेजी आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आहेत। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आहे। देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजनजी, माननीय रवी चव्हाणजी, आम्ही सर्व आमच्या कोर ग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील, सुधाकरराव बडगुजर असतील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुजरजी, माननीय बबनराव घोलपजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल। खरं तर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। आज माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतला। पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचा एक निर्णय देवेंद्रजींनी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदारांवर देखील येत आहे। या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतला, मोदीजीच्या सरकारने घेतला आणि खरं तर कुठलाही पक्षप्रवेश जो होतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाकरता होतो। जेव्हा सुधाकरराव बडगुजर, बबनराव घोलपजी, माननीय गिरीश महाजनजी आमच्याशी बोलले तेव्हा त्या ठिकाणी कुठलाही आशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजींच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्षप्रवेश केला। खरं तर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल, पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला। खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊंनी आज ठरवलं, त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला। कारण ऑलरेडी कॅबिनेट चालली, मंत्रिमंडळाची बैठक चालली, आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती।
पण तेवढीच गर्दी बाहेर आहे कार्यकर्त्यांना, कारण एवढे कार्यकर्ते येणार आणि या सभागृहात घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती. पण ठीक आहे, आता पक्षप्रवेश झाला आहे. माननीय रवी चव्हाणजी, मी माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे की आपल्या सर्वांनी आता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपली जुने संघटना, नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो. नक्कीच काही मनमुटाव राहतात, शेवटी मतभेद नाहीये, काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकामेकाविरुद्ध लढतो तेव्हा त्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागतं. त्या पक्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या पक्षाला समोर नेण्याकरता, त्या पक्षाला वळवण्याकरता आपण पुढे जात असतो. त्या काळामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला एकामेकांची टीकाटिप्पणी होते, काही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात एकामेकावर आपण चिंचोळे उडवतो, त्यामुळे तो काळ निवडणुकीचा असतो. पण मात्र एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता सुधाकर बडगुजरजी, बबनराव घोलपजी आणि संपूर्ण टीमची जबाबदारी आहे की आपल्या सर्व जुन्या नवीन टीमला सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना ही 51% वर मताची झाली पाहिजे, याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळात सर्व मनभेद दूर करायचे आहेत. या ठिकाणी मला विश्वास आहे की माननीय गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही परिवर्तन करतो आहे, संघटनेचं परिवर्तन होत आहे. देवेंद्रजी विकासाचं त्या ठिकाणी पर्व घेऊन पुढे चाललेले आहे. आमचे रवी चव्हाणजी, आम्ही सर्व संघटना मजबूत करण्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. ही गोष्ट खरी आहे. सुधाकर बडगुजरांनी बोलताना एक महत्वाचं वाक्य वापरलं की ज्या पक्षाकरता आपण आयुष्य देतो, ज्या पक्षाला आपण त्या ठिकाणी संपूर्ण जीवन देतो, त्या पक्षामध्ये जर आपला अपमान होत असेल तर खऱ्या अर्थाने आणि पक्षामध्ये असणारे नेते जर अपमान करत असतील, आपण सर्व पद प्रतिष्ठा साऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या पक्षाकरता आपलं जीवन देतो, नंतर मात्र त्या पक्षामध्ये जर आपली काळजी होत नसेल आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची संघटना, नेते देवेंद्रजी सारखे देव दुर्लभ कर्तृत्वाचा एक धनी नेता महाराष्ट्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन, सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे, असं नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढे जात असताना सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलपांनी केलेला पक्षप्रवेश हा नाशिक जिल्ह्याच्या परिवर्तनाकरता अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज हा कार्यक्रम छोटा झाला आहे. पुढच्या काळामध्ये गिरीश भाऊ, माननीय देवेंद्रजी जेव्हा नाशिकला येतील तेव्हा एक 25,000 कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आपण त्या ठिकाणी आपण नाशिकमध्ये घेऊया आणि या पक्षप्रवेशात जे काही सुटलेले आहेत, जे काही लोक आता राहून गेले आहेत, कारण इतक्या मोठ्या गर्दीमध्ये काही मान्यवर नेत्यांच्या खाली बसलेले आहेत, अनेक मान्यवर नेतृत्व खाली बसला, त्यांचा या ठिकाणी आता सन्मान होऊ शकला नाही. पण या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो, पुढच्या काळामध्ये लवकरच एक 15 दिवसात 20 दिवसामध्ये नाशिकमध्ये एक भव्य त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेऊया. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी काम करूया. आपल्या जे इथले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत सोबतही गटकड आणि सुरेशजी होळकर यांचाही पक्षप्रवेश झाला. दीपक बलकवडे हे तर माझ्या पहिल्यापासूनच स्नेही आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश झाला आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि जसं रवी चव्हाणजींनी म्हटलं, गिरीश भाऊ महाजनांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी तुमची प्रतिष्ठा कधी कमी होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाने तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि पक्षामध्ये कधी असं वाटणार नाही की आपण त्या ठिकाणी काही नवीन घरी गेलो आहे. हा परिवार आहे. आपल्या पक्षामध्ये सर्व परिवार म्हणून काम करतात. काही काळात मतभेद असतील, काही मनभेद असतील तर आपण ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि याकरता आपल्याला माझी विनंती आहे सर्वांना, सर्व नवीन कार्यकर्त्यांना, जुन्या नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करून आपला परिवार, जसं आपण घरात आपले भाऊ, आपली बहीण, आपले आई वडील, आपण पक्षामध्ये भूमिकेमध्ये आपल्या परिवारामध्ये भूमिकेत असतो, त्या भूमिकेमध्ये पक्षामध्ये सर्वांनी राहावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्व ज्यांचे पक्षप्रवेश झाले शुभेच्छा देतो. नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम करू, त्या ठिकाणी सर्वांचे गिरीश भाऊ पक्षप्रवेश करू. मी पुन्हा एकदा माननीय बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी आणि संपूर्ण टीमचं, संपूर्ण नगरसेवकाचं मनापासून अभिनंदन करतो. एक त्र्यंबकेश्वर तालुक्यातले
देवळती लांबेजी, सोमनाथ खाटपालेजी, जगनजी मोरे, तुकारामजी महाले, तुकारामजी मोरे, ज्ञानेश्वरजी खाटपाले, राहुलजी पोळके, अजयजी परवडे, प्रशांत चव्हाण, किरण चव्हाण, राहुलजी आचार्य, अमोलजी मोरे, शुभमजी मोरे, अक्षयजी लगड, वैभवजी पवार, महेश माले, सिद्धार्थ कर्वे, योगेश मते आणि तुम्ही सर्वांचे नाव आपण ते नाशिकमध्ये घेऊ, काय काळजी करू नका. उपस्थित सर्व माझी महापौर आहे, मला माहिती आहे माझी महापौर अशोकजी आहे, मुद्दतजी, आपली नैनाताई या ठिकाणी महापौर आहे, 2 महापौर आहेत आणि माझी महापौर म्हणजे महापौर जात राहिले माझी महापौर. आणि त्यामुळं जो संकल्प गिरीश भाऊनी केला आहे 100 प्लस आणि निवडणूक आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये लढायची आहे. एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. पूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पुढे जाऊया. मी माननीय रवींद्र चव्हाणजी, गिरीश महाजनजी, आपण एक अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं थोडे मतभेद असतात. नवीन कार्यकर्त्यांना थोडे मतभेद आम्ही दूर करू. आपले मतभेद आहे काही मतभेद नाहीये. पाटील नाही एवढंच आहे की तुम्ही आरोप कोणावर लावू शकता. जोपर्यंत माननीय न्यायालय कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही आरोप कुठलाही आरोपीला जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही, न्यायालय शिक्षा येत नाही तोपर्यंत कधी कुणाला आपण क्रिटिसाइज करू नये. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत. स्वतः जे बोलतात ते जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले. टीका करणार जेलमध्ये राहून आले आहेत. तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते. पण या ठिकाणी एकच सांगतो जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतो पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय. असं आहे की काही स्पर्धा नाही आहे. आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेजीला सांगितलं, एकनाथ शिंदेजी अजितदादा आणि आमची चर्चा झाली आहे, समन्वयाने चर्चा झाली आहे. आम्ही अजितदादांनी सांगितलं आहे की आमच्याकडे देतात ते आम्ही घेतो, एकनाथजी घेतात ते एकनाथजी घेतील, बाकी आमच्याकडे तर आम्ही घेतो. काही प्रॉब्लेम नाही. आता हे ट्रेलर आहे, पुढचा पिक्चर बाकी आहे. काय त्यांना माहिती आहे, माननीय शरद पवार साहेबांनी माहिती आहे की आता कोणी म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला विकासाकडे नेत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालेला आहे आणि माननीय देवेंद्रजीच विकसित महाराष्ट्र करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये एकही व्यक्ती त्यांच्याकडे पक्षप्रवेशात जाऊ शकत नाही.